ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। शीळ डायघर येथील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करताना हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं। सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना अनधिकृत टपरीधारकांनाही मारहाण केल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय आणि मारहाण करणाऱ्या दोघांना तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। डायघर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ठाण्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण होताना सुद्धा पाहायला मिळते। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश आपल्या सोबत आहेत। निकेश, दृश्यांवर सरळ सरळ दिसते ही मारहाण होताना काय नेमका प्रकार आहे आणि टपरीवालेच अधिकाऱ्यांना मारहाण का करतात? नक्कीच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी नुकताच त्यांचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी दिवा प्रभाग समिती अंतर्गत मध्ये जे काही अनधिकृत बांधकाम असतील, अनधिकृत टपरे आणि फेरीवाल्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने कारवाई जी आहे त्या सुरू केलेल्या आहे आणि अशाच प्रकारची कारवाई जी आहे ती डायघरच्या हद्दीमध्ये आज सुरू होती आणि त्यावेळेला रस्त्यावरती असलेले अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत टपरीवाल्यांवरती कारवाई करत असताना एक अनधिकृत टपरीवरती अशाच प्रकारे कारवाई करत असताना ह्या अनधिकृत टपरी धारकाने त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे, त्यांना मारहाण जी आहे ती केलेली आहे आणि ही मारहाण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने ह्या दोघांनाही मारहाण करणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे। दिवा डायघर पोलीस ठाण्यामध्ये ह्या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। बरोबर, आणि त्यांच्यावर आता काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतो ठाण्यामधून आणि या अधिकाऱ्यांना अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्यावर मारहाण झाल्याचंही या दृश्यांमध्ये दिसतंय आणि आता या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा सुरू करण्यात आल्याचं कळतंय। निकेश, धन्यवाद। आणि ही दृश्य आपण पाहतो ठाण्यामधून। ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आहेत भालचंद्र घुगे। अनधिकृत फेरीवाल्यांकडून मारहाण त्यांना करण्यात आलेली आहे का तर शीळ डायघर येथील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करताना हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आलाय। मात्र दोघांविरुद्ध गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे।